पुण्यातील भाजप नेत्यांनी धंगेकरांची फडणवीसांकडे तक्रार केली। सतत पुण्यातील भाजप नेत्यांना टार्गेट करत असल्याने ही तक्रार करण्यात आलेली आहे। यानंतर शिंदेंकडून धंगेकरांवर कारवाईचे संकेत देण्यात आलेत। युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, मग नंतर पक्ष, युती, आघाडी, गट, तट हे सर्व, असं ट्विट धंगेकर यांनी केलंय। दरम्यान महायुतीमध्ये धंगेकर बेबनाव निर्माण करतायत असा आरोप भाजपने केलाय। धंगेकर हे काँग्रेसचा पाठवलेले हस्तक असून संजय राऊत त्यांना ऑपरेट करतायत असा दावा सुद्धा पुणे भाजपच्या नेत्यांनी केलाय। पुणे भाजपने धंगेकरांच्या विरोधात फडणवीसांकडे तक्रार केली आहे। धंगेकरांना याआधी एकनाथ शिंदे यांनी समज दिली होती। तर धंगेकरांकडून मोहोळांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे। गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहोळांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। तर मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलंय। जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला। धंगेकरांनी मोहोळ यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत व्हायरल केलाय। माझे मित्र विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथरूडमधला जीव्हीबी आपल्या सिटी प्राईडच्या समोर, हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर धंगेकरांनी काय म्हटलं तेही बघा। कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे। तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो। उगीच मंत्रिपदाच्या नियमामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी जड अंतकरणानं हे कंपनीतून बाहेर पडले। बरं, खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडले हे देव जाणे, कारण यांचे 50% शेअर कुणाला दिलेत याबद्दल कोणतीही माहिती यांनी दाखवलेली नाही। त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट नसणार का, काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय असं धंगेकर म्हणाले। विशेषतः या जीव्हीबी प्रोजेक्टचं मी सांगेन की पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल, या सर्व वादावर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पाहूया। जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार पुण्यातल्या गोखले बिल्डरनं केलाय। मी गोखले बिल्डरचा भागीदार आहे असा माझ्यावर आरोप करण्यात येतोय। हा व्यवहार झाला तेव्हा मी गोखले बिल्डरचा भागीदार नव्हतो। मी शेती करतो असं मी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। मी काही ठिकाणी बांधकाम व्यवसाय सुद्धा करतो। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? मला काहीही लपवण्याची गरज नाही असं मोहोळ यांनी म्हटलं।